काय लिहिलेलं आहे? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. महत्वाचा कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. का महत्वाचा तुम्हाला सांगतो मी. इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता हे जे ताई दिसते आपल्याला, एक दादा पण आहे ना खाली, हा दादा आहे ही ताई आहे. सगळं त्यांचं असं म्हणणं आहे की मेल फिमेल समान असलं पाहिजे, त्याच्यामुळे नुसते फिमेलच नाही मेल पण आहे. आता या ताईच्या हातात काय दिला, एक दगड दिला आणि दगडाला काय बांधलेला, एक दोरा, दोरा, आणि त्याचा एक एंड कुठे आहे, ताईच्या हातात. तुम्ही पण इमॅजिन करून पहा कधी, ते उन्हाळ्याचा आपलं काय ते संक्रांत झाली की ते मांजाले दगड बांधतात आणि ते खेळतात, असं काय म्हणतात त्याला, हा काय लंगोट, हा ते खेळतात, बरोबर आहे की नाही. आता तो जो दगड आहे आणि तो जो मांजा आहे तो असा हातात धरला, इमॅजिन करा तुम्ही, इमॅजिन आहे सगळं आता, आणि तो असा गोल 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 फिरवला. तो जेव्हा तुम्ही गोल फिरून राहिले तर तुम्ही त्या दगडाला, जो दगड त्या दोऱ्याच्या एका टोकावर बांधलेला आहे, समजून राहिला का मी काय आहे. तर एक मांजा घेतला किंवा काय घेतलं, एक दोरा घेतला, त्या दोराला काय बांधला, दगड, आणि तो दगड आता तुम्हाला गोल फिरवायचा आहे, इमॅजिन करा, आणि तो गोल फिरवा. तर तो दगड गोल फिरवण्याकरता तुम्हाला फोर्स कोणत्या दिशेने लावावा लागेल सांगा. हातात दगड पकडा, असा डोळे बंद करून असा उचला आणि असा गोल फिरवायचा प्रयत्न करा. तुम्ही दगड कुठे ओढत आहे ते सांगा मला. असं गोल हातात घेऊन इमॅजिन करा ना, दगड कुठे ओढत आहे. आपल्या इकडे ओढत आहे, बघा ना तुम्ही, इमॅजिन करा ना. दगड इमॅजिन करताय ना, दगड बांधला, त्याला दोरा आहे आणि तो हातात धरला आणि तो आता दगड फिरवायचा आहे. तर तो दगड कुठे ओढावा लागेल, स्वतःच्या इकडे ओढावा लागेल. स्वतःच्या इकडे म्हणजे कुठे, या मनगटाकडे ओढावा लागेल. मनगटाकडे फोर्स लावला, ओढला म्हणजे काय लावला, फोर्स, का दगड गोल फिरला. बघा विषय, गोल फिरवायचा आहे, फिरवायचा गोल आहे, पण फोर्स कुठे लावून राहिलो, स्वतःकडे, बरोबर आहे. आला का लक्षात. हा जो फोर्स आहे, हा फोर्स, आणि ही जी मोशन आहे, मोशन कोणती झाली, ही सर्क्युलर झाली. समजून राहिलं का नाही तुम्हाला, ही मोशन कोणती झाली, सर्क्युलर झाली. दगड कसा फिरला, गोल फिरला, का चौकोन फिरला, गोल फिरला, मग मोशन कोणती झाली, आणि ती सर्क्युलर मोशन करण्याकरता जो फोर्स लावला, सेंट्री हा शब्द कशावरून आलेला आहे, सेंटर. तुम्ही कुठे उभे आहे, सेंटरला, आणि दगड असा वर धरल्यावरती कसा फिरेल, तुमच्या या हाताच्या सेंटरच्या अवतीभोवती फिरेल. आणि फोर्स कुठे लावताय तुम्ही दगडावरती, स्वतःच्या हाताकडे, म्हणजे याला म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. समजून राहिले का नाही. हाच फोर्स कोणावरती असतो, प्लॅनेट्सवरती. सन हाच फोर्स कोणावरती लावतोय, सगळ्या प्लॅनेट्सवरती. अर्थ हाच फोर्स कोणावरती लावते, मूनवरती. समजून राहिले का नाही. त्याच्यामुळे सगळे कसे फिरून राहिलेले आहे, गोल गोल फिरून राहिलेले. हा झाला सेंट्रिपिटल. याच्या विरुद्ध अजून एक फोर्स असतो, सेंट्रीफ्युगल. तो आता याच्यात नाही आहे, पण सेंट्रीफ्युगल काय असते माहिती आहे का, मौत का कुवा पाहिला का, त्याच्यात गाड्या फिरतात धर. सर्कस मध्ये कधी गेले किंवा मग त्या प्रदर्शन मध्ये, माहिती आहे का तुम्हाला, असा ते व्ही असते बनवलेलं गोल, आणि त्याच्यात त्या गाड्या असतात मडगाड नसलेल्या, लाईट नसलेल्या, हलक्या करून टाकलेल्या असतात एकदम, वजन त्याचं, सायलेन्सर नसलेल्या, आणि त्या गाड्या गोल 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 फिरव. आता त्या गाड्या गोल गोल फिरून राहिल्या, गोल 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 फिरून राहिल्या. इमॅजिन करा, आपल्यातले 5-6 पोट्टे गेले आणि त्यांनी त्या पाटल्या ज्या आहेत ज्याच्यावरती त्या गाड्या फिरत आहेत, त्या पाटल्या काढून टाकल्या, काय होईल, सेंटरकडे जाईल गाडी की बाहेर फेकल्या जाईल, बाहेर फेकल्या जाईल की सेंटरकडे जाईल, सेंटरकडे जाईल. कशी काय, गाडी गोल फिरत आहे. इथेच इमॅजिन करा, इथे तुम्ही बसलेले आहे, सेंटर इथे सगळे बसलेले आहे आपण, आणि आपल्या अवतीभोवती गाडी फिरून राहिली गोल 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 गोल. तो फोर्स कुठे लावत आहे, गाडी सेंटरकडे लावत आहे की त्या पाटल्यांवर लावत आहे ज्याच्यावर गाडी चालू राहिली, सेंटरकडे गाडी फोर्स लावत आहे. बरं, त्या पाटल्या काढून टाकल्या, अशी गाडी तिथे आहे समजा, आणि त्या इकडल्या पाटल्या ज्या आहेत त्या काढून टाकल्या, गाडी सेंटरवर येऊन पडेल की बाहेर फेकल्या जाईल, सेंटरकडे येऊन पडेल गाडी. काय गोष्ट करून राहिली यार, हेच तर फिजिक्स आहे, हेच तर फिजिक्स आहे. गाडी बांधलेली नाहीये कशालाच,
गाडी सेंटरला बांधलेली नाही आहे. तुम्ही समजून घ्या, गाडी गरा 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 कशावर फिरून राहिली, त्या सगळ्या भिंतींवरती, गोलवाल्या भिंतींवरती. आणि ती गाडी फिरता 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 ती प्रेशर कुठे लावत आहे, त्या भिंतींवरती. आणि ते भिंत एखादी आपण त्यातली समजा एखादा पोर्शन काढून टाकला तर गाडी ती फिरता फिरता बाहेर फेकल्या जाईल की मधात येऊन पडेल. हे फिजिक्स आहे. कुठं जाईल, बाहेर जाईल. फोर्स कोणत्या दिशेला होता, बाहेरच्या दिशेला. हा झाला सेंट्रीफ्युगल. आणि आता जे मी तुम्हाला लंगोट सांगितलं, दगड आणि त्याला बांधलेला दोरा, आणि तो जो फोर्स होता तो कोणत्या दिशेला होता, आतल्या. सेंट्रीपिटल. सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपिटल. फ्युगलचं जाऊ द्या आता, कशाबद्दल लक्षात ठेवा सगळं, सेंट्रीपिटल. सेंट्री म्हणजे सेंटरकडे जाणारा फोर्स, आणि फोर्स आहे सेंटरकडे, आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला, सर्क्युलर मोशन मध्ये फिरून राहिलेला आहे. हे फिजिक्स आहे. नंतर मी जे सांगितलं ते होतं सेंट्रीफ्युगल. त्याचं तुम्हाला जे तुम्ही कन्फ्यूज झाले, गाडी कुठे येऊन पडेल म्हणून. तुम्ही पाहिलाय मोदकाको सगळ्यांनी? मोदकाको पाहिलेला आहे का? नसेल पाहिला तर नाही समजणार. समजून ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या. आता त्यांनी तेच म्हटलं, इथे टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग, टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन फिगर 1.2a. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? हो, आपण फोर्स लावतोय स्टोनवर. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ऍक्टिंग? कुठे आहे तो फोर्स? टुवर्ड्स द सेंटर. आता पाहिलं ना तुम्ही, दगड फिरवताना तो फोर्स कुठं, तो दगड कुठे ओढून राहिले, स्वतःकडे, म्हणजे या हाताच्या सेंटरकडे ओढून राहिलेले आहे. तो फोर्स थांबवा, काय होते, तो दगड तिथल्या तिथं खाली पडेल ना. हा, पुढे. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? जर का हा फोर्स तुम्ही थांबवला तर स्टोनवरती काय इफेक्ट होईल? गोल फिरतोय स्टोन, गोल फिरतोय, आणि थांबून दिला, फोर्स लावलाच नाही, काय होईल, स्टोन खाली पडून जाईल. होईल की नाही असं? ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग स्टोन टुवर्ड्स अस. आपण स्टोनला कुठे ओढतोय? स्वतःकडे. दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. अर्थ कशाला? स्टोन कुठे धरलेला आहे? हातात. स्टोन कुठे धरलेला आहे? हातात. फिरून कोणाच्या अवतीभोवती राहिला तो? स्वतःच्या अवतीभोवती. बरोबर आहे. मग जर का हातातनं सोडून दिला किंवा तो फोर्स लावलाच नाही, एक तर स्टोन खाली पडेल. जर का फोर्स लावलाच नाही आणि जर का फिरवता फिरता सोडून दिला तर जिथे तो स्टोन असेल, समजा इथे आहे, तो फिरतोय गोल 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 गोल, इथे आहे आणि तुम्ही सोडून दिलं, स्ट्रिंग सोडून दिलं, काय होईल? तो जिथं आहे तिथनं सरळ बाहेर निघून जाईल. निघून जाईल की नाही? पुढे. द फोर्स स्टॉप्स ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. दोरा सोडला, फोर्स आता लागणार नाही. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. आता तो काय म्हणतो, समजा तुम्ही हा स्टोन फिरून राहिले, याचं फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर. आता फिरवता फिरवता समजा हा स्टोन इथे आला आणि तुम्ही हातातनं हा स्टोन काय करून टाकला, हे सोडला, तर हा स्टोन सरळ जिथे असेल, ज्या दिशेला असेल त्या दिशेला सरळ बाहेर फेकल्या जाईल. आता हा जो असतो ना, हा कन्सेप्ट, आता हा सर्कल, आणि या सर्कलला इथून, सॉरी, या सर्कलला, हा जो सर्कल आहे, तुम्ही टँजंट मॅथ्समध्ये शिकले आहे का? आता 10th मध्ये असेल कदाचित. हा सर्कल आणि या सर्कलला जस्ट लागून जाणारी जी लाईन असते त्याला आपण काय म्हणतो? टँजंट म्हणतो. आता समजा हा स्टोन इथे आहे, हा इथे तुम्ही हातात पकडलेला आणि सोडून दिला, हा टँजन्शियली कुठे निघून जाईल? बाहेर. कारण की परत जेव्हा मोशन कशी आहे? सर्क्युलर, तर त्याची जागोजागी वेळोवेळी काय बदलत असते? दिशा. आता इथे ही दिशा आहे, इथे सोडला तर कसा निघून जाईल? असा निघून जाईल. इथे सोडला तर कसा निघून जाईल? असा निघून जाईल. इथे सोडला तर कसा निघून जाईल? असा निघून जाईल. सर्क्युलर मोशनमध्ये कंटिन्युअसली दोन गोष्टी होतात, व्हेलॉसिटी पण बदलते आणि डायरेक्शन पण बदलते. हे कंटिन्युअसली या अर्थ सोबत पण होऊन राहिलं आहे आणि बाकीच्या प्लॅनेट सोबत पण होऊन राहिलेलं आहे. हे इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे डेफिनेशन आहे,
1 मार्काला ही दरवर्षी किंवा मग 1 वर्ष आड पेपरमध्ये येते. कोणती डेफिनेशन आहे? पुढे सांगतो बघा. आता पुढे तो काय म्हणतो, यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म अ सिमिलर ऍक्टिव्हिटी प्रिव्हियसली इन विच 5 रुपी कॉइन kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. आता समजून घ्या, सायकल आडवी केली, हे डिस्क जाऊ द्या, सायकलचं टायर फिरवलं गोल 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 गोल, असं गोल 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 हाताने सायकल झोपून दिली आणि ते मागचं चाक गोल 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 हाताने फिरवलं आणि त्याच्यावरती एक दगड टाकला. काय टाकला? करून पहा काय होते. काय होते? बाहेर सरळ निघून जाते. तो जिथं टाकला तुम्ही तिथून सरळ, जिथे टाकाल तिथनं बघा तुम्ही करून पहा, गोल त्याला हे बघा चाकावरती वेगवेगळ्या जागी दगड टाकून पहा, तो वेगवेगळ्या दिशेला निघून जातो की नाही. हा पुढे डज म्हणून अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. परत असा फोर्स जो कुठल्याही ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतो केव्हा, जेव्हा ऑब्जेक्ट कोणत्या मोशन मध्ये असतो? सर्क्युलर मोशन मध्ये असतो. आणि तो फोर्सची दिशा कुठे असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि या फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणतो. छोटं उदाहरण काय घेतलं? हातात दगड, दगडाला लावलेला दोरा आणि हात कुठे आहे? सेंटरला आहे. आता याचंच इमॅजिनेशन मोठं करायचं आहे. सेंटरला सन आहे आणि त्याच्या अवतीभोवती काय फिरून राहिले? प्लॅनेट्स. फक्त मधातला दोरा नाहीये. तो दोरा म्हणजे कोण आहे? सध्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे ते पकडला गेलेला आहे. मोठा कन्सेप्ट आहे, नंतर हळूहळू तुमच्या तुम्हाला समजायला लागेल. आता सेंट्रीपिटल म्हणजे काय? तर सेंटर सिकिंग. सीक करणे म्हणजे कंटिन्युअसली शोधत राहणे. कंटिन्युअस. जसं आता हे क्लास आहे, या क्लासमध्ये सगळेजण कुठे पाहून राहिलेले आहे? बोर्डकडे. पण काही पोरं असतात टीव्हीच पाहतील, वेगळीकडेच मोबाईलमध्येच पाहून घेतील. आला का लक्षात? सिकिंग. सीक म्हणजे कंटिन्युअसली एखाद्या, म्हणजे जे काम आहे ते सोडून समजा दुसरीकडेच, त्यांचं लक्ष दुसरीकडे सिकिंग आहे. सिकिंग म्हणजे वेध घेत राहणे. तसा हा फोर्स आहे. हा फोर्स कोणाचा वेध घेत राहतो? सेंटरचा, मध्याचा वेध घेत राहतो. या फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रीपिटल फोर्स. आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ धिस फोर्स. आता तुम्ही ऑब्जेक्टला कुठे ओढून राहिले? सेंटरकडे ओढून राहिलेले आहे. म्हणून ऑब्जेक्ट कुठे जायचा प्रयत्न करेल? सेंटरकडे, पण येणार नाही. पुढे, you know that the moon, which is the natural satellite of the earth, goes round in it a definite orbit. आता अर्थच्या भोवती मून पण फिरतो आहे. मूनवर पण हा फोर्स आहे. The direction of the moon, motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. Do you think some force is constantly acting on the moon? Yes. मून कोणाच्या भोवती फिरू राहिला? अर्थच्या. परत जोपर्यंत हातात दगड होता आणि तुम्ही दगडावर काय लावत होते? फोर्स, तोपर्यंत तो फिरत होता. मग तसाच मून फिरतोय. कसा फिरतोय? कंटिन्यू. थांबते का कधी? थांबून गेला नाही. म्हणजे त्याच्यावरती कंटिन्युअसली काय लागतोय? फोर्स. आणि तो फोर्स म्हणजे कोणता फोर्स आहे? नंबर 1 सेंट्रीपिटल फोर्स. कोणाच्या भोवती फिरतोय मून? अर्थच्या. म्हणजे अर्थ आली सेंटरला आणि मून आला एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटच्या सेंटरला कोण आहे? मून. सॉरी, कोण आहे? अर्थ. आणि अर्थच्या भोवती कोण फिरतोय? मून. बरोबर आहे. म्हणजे मूनवर पण हा फोर्स आहे. अर्थ कोणाच्या भोवती फिरते आहे? म्हणजे अर्थवर पण हा फोर्स आहे, सेंट्रीपिटल फोर्स. याच्याशिवाय हे प्लॅनेट्स गोल फिरू शकत नाही एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये. व्हॉट मस्ट be the direction of this force? How would its motion have been if no such force acts on it? बरोबर आहे. परत जी अर्थ मून वरती जो फोर्स लावते आहे त्याची दिशा पण कोणाकडे आहे? अर्थकडेच आहे. सन अर्थ वरती जो फोर्स लावतोय सेंट्रीपिटल, त्याची पण दिशा कोणाकडे आहे? सनकडेच, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर आहे. अर्थच्या अवतीभोवती पण सॅटेलाइट फिरतात. अर्थच्या अवतीभोवती सॅटेलाइट मून आहे.
उपग्रह सोडलेले असतात ना आपला इस्रोनी वगैरे, ते पण कुठे फिरतात? अर्थच्या अवतीभोवती. त्यांची पण दिशा कुठे असते? टुवर्ड्स द सेंटर. सेंटर म्हणजे कोणाकडे? अर्थ. आलं का नाही लक्षात? बघा सगळं कुठे चाललेलं आहे? टुवर्ड्स द सेंटर. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन? इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम? व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? आता सूर्यमालेतले सगळे ग्रह त्याच्यावरती पण हा फोर्स आहे. पृथ्वीच्या भोवती फिरणारा मून त्याच्यावरती पण हा फोर्स आहे. हा फोर्स जिथे जिथे आहे, कुठे कुठे आहे फोर्स? जिथे जिथे ऑब्जेक्ट कसे फिरून राहिलेले आहे? सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे भाऊ भाऊ आहे. सेंट्रिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. तो फोर्स नसला तर गोल फिरणारा ऑब्जेक्ट एक तर गोल फिरणारच नाही, आणि जर का फिरतोय आणि जर का अचानक तो फोर्स थांबला तर ऑब्जेक्ट जिथे आहे तिथनं टेंजेन्शियली गोल फिरता फिरता सरळ रेषेत जिथे आहे तिथून बाहेर निघून जाईल. हे इथे सांगण्यात आलेलं आहे. पुढे फ्रॉम अबाव ऍक्टिव्हिटी. फ्रॉम अबाव ऍक्टिव्हिटी. Examples and questions. It is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth. कारण की अर्थच्या भोवती मून फिरतोय, सनच्या भोवती अर्थ फिरते. Which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planets, including the earth, towards sun. बाकीच्या प्लॅनेटचं सेंटर आहे अर्थ, मूनचं सेंटर आहे. म्हणजे कंटिन्युअसली सन हा कोणाला ओढून राहिला? प्लॅनेट्सला. अर्थ कोणाला ओढून राहील? स्वतःकडे मून. पण ते येऊन पडतात का? एक फोर्स आहे जो कंटिन्युअसली आहे, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, ज्याच्यामुळे ते गोल गोल फिरत आहे. पण गोल फिरता फिरता का तो फोर्स आहे, फोर्स म्हणजे पुलिंग आहे, ओढत आहे. ते मग ओढत आहे तर अर्थ मध्ये मून येऊन पडत का? नाही. पृथ्वी सूर्यात जाऊन पडत का? नाही. याच्याकरता अजून काही फोर्सेस महत्वाचे रिस्पॉन्सिबल आहेत. आला का नाही लक्षात? तुमच्या महत्वाचे कन्सेप्ट आहेत. तर आता आपण आजच्या या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे एकदम सिंपल गोष्टी पाहिलेल्या आहे. एक, न्यूटन वॉज अ कसे सायंटिस्ट होते? न्यूटन ग्रेट सायंटिस्ट होते. बरोबर आहे. सगळ्यात पहिले त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, पुस्तकाचं नाव होतं प्रिन्सिपिया. बरोबर आहे. नंतर न्यूटनचे किती लॉज ऑफ मोशन आहे? 3 लॉज ऑफ मोशन आहे. कोणाचे? न्यूटनचे. तसेच 3 लॉज कोणी दिलेले आहे? ऑफ प्लॅनेटरी मोशन. कोण? केपलरनी. कोणते लॉ दिले? 3 लॉज ऑफ, इथे लिहिलेलं आहे ना, केपलर्स लॉज. बरोबर आहे. हे बघा इथे लिहिलं आहे प्लॅनेटरी हे कोणी दिले? केपलर. हे आपल्याला शिकायचे आहे. नंतर आपण काय पाहिलं? नंतर आपण पाहिलं 3 नंबर वरती की जेव्हा कोणतं मोशन असते? सर्क्युलर मोशन. तेव्हा कंटिन्युअसली काय बदलते? DIRECTI डायरेक्शन चेंज होते. आणि काय बदलते? व्हेलॉसिटी चेंज होते. व्हेलॉसिटी स्पीड जवळपास भाऊ आहेत, पण जिथे दिशा बदलत जाते तिथे आपण स्पीड हा शब्द वापरतो. जिथे दिशा बदलत नाही तिथे व्हेलॉसिटी हा शब्द. त्याच्यामुळे आपण इथे काय लिहू? आपण व्हेलॉसिटीच्या ऐवजी इथे लिहू आपण स्पीड काय होते? चेंज होते. आला का नाही लक्षात? कुठे? सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन होण्याकरता एक फोर्स खूप महत्वाचा असतो. त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल. CNTRI PE स्पेलिंग महत्वाचे आहे. PE सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कोणता फोर्स? CENTER सेंटर सिकिंग.
सेंटर सिकिंग म्हणजे काय, तर असा फोर्स जो कुठल्याही ऑब्जेक्टला गोल फिरत असताना कुठे नेतो, त्याच्या सेंटरकडे. हा विषय आला की समजून जायचं ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला, गोल सर्क्युलर मोशन मध्येच फिरून राहिलेला आहे. सर्क्युलर मोशन शिवाय हा फोर्स पॉसिबल नाही. सेंटर सिकिंग आला का लक्षात. आणि हे दोघं भाऊ भाऊ आहेत, सर्क्युलर मोशन आणि सेंटर. मग हा जो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स, हा फोर्स अर्थ कोणावर लावून राहिली, मूनवर. आणि हाच फोर्स सन कोणावर लावून राहिला, अर्थ. आणि अदर प्लॅनेट्स. अदर प्लॅनेट्स वरती लावून राहिलेला आहे. याच फोर्समुळे सगळं कसं फिरून राहिलेलं आहे, इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. ऑर्बिट म्हणून आतापर्यंत ते नाव आहे सर्क्युलर. आपल्याला माहिती आहे कसे फिरतात, मराठीत काय म्हणू आपण त्याला. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात तुम्हाला समजणार आहे की गोल नाही फिरत, इलिप्टिकल फिरतात. आता नवीन कन्सेप्ट आहे इलिप्स. सर्कल एक कन्सेप्ट आहे. सर्कल म्हणजे गोल. या सर्कलला चपवलं, असं चपवलं वरून आणि खालून की एक गोष्ट तयार होते, त्याला म्हणतो आपण इलिप्स. तर प्लॅनेट असे फिरतात, असे फिरत नाही, असे फिरतात. आता हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. समजलं एवढं, ठीक आहे. या उद्या मग.